नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल व्लॉग नंबर 3 मध्ये आपले सर स्वागत आहे. आणि आपण निघालो आपल्या बनाना फार्मकडे. आज बनाना फार्मची पूजा आहे. तिथून पुढे आपल्या मालचे आज कटिंग होईल बनानाचे. तर दाखवतो तुम्हाला आमच्या फार्म पाटील फार्म कसा आहे ते. नक्कीच तिथे गेल्यावर तुम्हाला नक्कीच तिथला व्ह्यू आणि तिथली बाग कशी होती आणि पहिल्यांदा कशी आणि पहिल्यापासून आपण तर त्या बागेसाठी खूप कष्ट घेतलेले आहे. तर बघ चला नेक्स्ट कॅप्चर्स मोमेंटमध्ये बघूया आपले बनाना फार्म कसे आहे. नमस्कार मित्रांनो, फायनली आपल्या बनाना फार्ममध्ये आलेलो आहे. बघू शकता हे आहे आपले बनाना फार्म. तर आज आपल्या बनाना फार्मची कटिंग आहे. तर आपण पहिल्यांदा आपण पूजा करून घेणार आहोत. तिथून पुढे आपण कटिंग चालू करणार आहोत बनाना फार्मचे. तर बघू शकता या बनाना फार्म उभा करण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहे भावानं. खूप म्हणजे खूप कष्ट. पिता पुत्रांनी तर खूप कष्ट घेतलंय. मी आणि माझ्या वडिलांनी खूप म्हणजे खूप कष्ट. बघू शकता ह्या घडासाठी खूप म्हणजे प्रत्येक घडाला काय अनावश्यक लागतं औषध आणि काय काय लागतं ट्रीटमेंट. ही पूर्ण ट्रीटमेंट ही मी आणि माझ्या वडिलांनी खूप कष्ट करून घेतलेली आहे. तर हा बनाना फार्म आम्ही 2025 मध्ये जूनमध्ये लावला होता आणि हा आत्ता आहे आपल्या जूनमध्ये, म्हणजे एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे टोटली. तर बघू शकता केळी पण खूप आलेले आहेत आणि घडाचे वजन आहे टोटली 24 ते 25 किलो. तर आपल्या नेक्स्ट कॅप्चर्समध्ये तिथून पुढे आपली पूजा झाल्यावर आपण नक्कीच दाखवू की पुढे आपल्या घडाची कशी कटिंग केली जाते आणि किती वजन भरते. तर चला मग नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर आपला अनेकदा परत सांगतो की आपलं इंस्टाग्रामवर ऋतिक पाटील 9001 म्हणून पेज आहे. त्यामध्ये आपण यूट्यूबला लिंक टाकलेली आहे. तर नक्कीच आणि त्यामध्ये आपण एक मिनी व्लॉग टाकणार आहोत. तर लवकर मिनी व्लॉग जाऊन बघा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जय महाराष्ट्र. तर बघू शकता मित्रांनो, आपली तर केळी खूप मस्त आलेली आहे आणि सकाळी तर वातावरण खूप मस्त आहे. तर बघू शकता हे आहे 2025 जूनचं प्लांटेशन बनाना फार्म आणि आत्ता आहे 2026 मध्ये जून महिन्यात. तर बघू शकता खूप मस्त केळीचे घड आलेले आहेत आणि यासाठी खूप आम्ही कष्ट घेतलेले आहे. हे आहे आमचे बनाना फार्म आणि हा घड आहे टोटली घडचे वजन किती येणार आहे ते नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर चला बघून घ्या आपले बनाना फार्म. खूप म्हणजे खूप कष्ट घेतले वडील आणि मुलाने. तर माझे वडील आणि मी तर खूप कष्ट घेतलेले आहे. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आपल्या बनाना फार्म मध्ये आलेलो आहे. बघू शकता मागे आहे बनाना फार्मचा घड. तर आपल्या बनाना फार्मची आज पूजा करून आपण आपल्या बनाना फार्मचे घडाचे कटिंग चालू करणार आहोत. म्हणजे आपला माल हा आजपासून आपला जाणार आहे. तर मागं बघितला आहे तुम्ही घड. हा घड टोटली आपला 20 ते 25 किलो मध्ये भरत आहे. तर नक्कीच आपण आपल्या बनाना फार्म हे आपण कसे उभा केले हे आम्ही नक्कीच काय कष्ट केले, कोण होतं कष्ट म्हणजे बनाना फार्म लावून म्हणजे प्लांटेशन करताना कोणी म्हणजे मी आणि माझ्या वडिलांनी किती कष्ट घेतलेले आहे ते नक्कीच आपण इंस्टाग्रामच्या रीलमध्ये दाखवणार आहे. तर नक्की फॉलो करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामच्या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या पेजला सुद्धा फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. तर आपल्या नक्कीच व्ह्यू आणि लाईक्स वाढले पाहिजेत आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढले पाहिजेत. तसेच आपल्या इंस्टाग्रामचे सबस्क्रायबर सुद्धा म्हणजे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स सुद्धा वाढले पाहिजेत. तर आपल्या बनाना फार्म तर नक्की खूप मस्त आहे आणि भरलेला आहे बनाना फार्म. तर बघू शकता हे प्लांटेशन जून 2025 मधले आहे. तर आणि आता जून 2026 मध्ये आपण हा बनाना प्लांटेशनचे म्हणजे बनानाचे कटिंग करणार आहोत.
आणि हा माल पूर्ण एक्सपोर्टसाठी तयार झालेला आहे. सकाळ सकाळी तर आम्ही रोज हा बनाना फार्ममध्ये येतो आणि काय काय अनावश्यक गरजेचे आहे का हे बघतो. औषध असू दे, फवारणी असू दे, खूप मेहनत घेऊन हा बनाना फार्म आम्ही तयार केलेला आहे. तर हा गड तो पूर्ण तयार झालेला आहे. बघू शकता मित्रांनो, पूर्ण भरगच्च भरलेलं आहे सगळं. तर चला, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. चला, नक्कीच पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण आलेलो आहे आपल्या बनाना फार्म मध्ये. तर बघू शकता आपले बनाना फार्म आहे, खूप सुंदर आणि खूप सुंदर हे प्लांटेशन आहे आपले 2025 सालमध्ये. तर बघू शकता 2025 मध्ये आपण जून महिन्यात हे प्लांटेशन केलं होतं. पाऊस होता त्यावेळी खूप. त्या पावसामध्ये तर आपण खूप मेहनत घेऊन आपण हे प्लांटेशन उभा केलेलं आहे. तर आता आपल्या 2026 मध्ये हे बनानाचे प्लांटेशन पूर्ण तयार झालेले आहे. तर बघू शकता खूप घड आहेत, खूप मोठे घड आहेत, खूप वजनदार सुद्धा घड आहेत. तर ह्यासाठी मी आणि माझ्या वडिलांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तर बघू शकता पुढे खूप मोठे घड आहेत आणि खूप बोलायसारखं काही राहिलेलं नाही. पण आम्ही खूप पितापुत्रांनी म्हणजे माझ्या वडिलांनी आणि मी हे खूप कष्ट करून हे बनाना प्लांटेशन उभा केलेलं आहे. तर आपल्या बनाना प्लांटेशन बद्दल तुम्ही युट्यूब चॅनलला आपल्या लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कमेंट करायला विसरू नका. नक्की एक मराठी शेतकरी आणि आपला युवा शेतकरी ते काय म्हणतात की ते एक आम्ही शेतकरी, ते काय टॅगलाईन्स आहेत ते आपण रॉयल शेतकरी. तर आपण रॉयल तर वागतोच. बघू शकता. तर आपल्या बनाना फार्मचे प्लांटेशन हे कसे वाटले हे नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि आपले मिनी व्लॉग तेही संदर्भात आपला मिनी व्लॉग आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर थोड्याच वेळात म्हणजे मिनी व्लॉग येणार आहे. तर नक्कीच आपल्या मिनी व्लॉगला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर बघू शकता प्लॅन दाखवून घ्या. तर मित्रांनो आपला प्लॅन बघून घ्या. प्लॅन तर खूप मस्त आहे. हा तर खूप मोठा केळीचा गड आहे. बघू शकता हा केळीच्या गडसाठी खूप हा केळीच्या गडला कोणता रोग पडायला नको, कोणती हानी व्हायला नको, एवढी आपण मेहनत घेतलेली आहे. तर आपल्या मेहनतीवर कोणतं पाणी फिरायला नको. तर नक्कीच आपल्या बनाना फार्मचे प्लांटेशनचे आज कटिंग होणार आहे. तर नक्कीच बघू शकताय केळी तर आपण मध्ये वारं सुटलं होतं तर त्यावेळी आपण केळी बांधून घेतलेले आहोत. तर आपले बनाना प्लांटेशन कसे झालेले आहे हे नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या
यात करूया, यात रील करायला. तर नमस्कार मित्रांनो, मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की केळीचे घड कापण्यासाठी येणार आहेत. तर मागं बघू शकता केळीचे घड कापण्याची सुरुवात झालेली आहे आणि केळीचे घडसुद्धा कापून झालेले आहेत थोडेफार. तर आता ते गाडीमध्ये लोड करत आहेत. तर बघू शकता माझ्या मागे आहे आपली पाटील फार्मची शेती. आत्ताच आलेले आहेत आपले व्यापारी, म्हणजे आपले इक्बाल काका. ते आपलेच फॅमिली मेंबर्समधले आहेत. तर ते आता आपले बनाना फार्मची केळीचे घड लोड करत आहेत. नमस्कार मित्रांनो, आपला व्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या जो आपला बनाना फार्मचा व्लॉग होता तो कसा आहे हे नक्कीच पाहून कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला टिक करा विसरू नका.